साखर आणि सहकार क्षेत्रांतील ताज्या घडामोडी आणि बातम्यांसाठी समर्पित शुगर टुडेच्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी नियती आपले स्वागत करते. नमस्कार, मी नियती आणि आपण पाहत आहात शुगर टुडे वीकली बुलेटिन. साखर, ऊस आणि इथेनॉल क्षेत्रात गेल्या आठवड्यात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. चला तर मग पाहूया मागच्या आठवड्यातील सर्वात महत्त्वाच्या बातम्या. साखर उद्योगाच्या अडचणी सोडवण्याची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली ग्वाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माहितीनुसार 100% इथेनॉलवर चालणारी कार येतेय. कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत चुरस. यासह प्रमुख बातम्यांवर आपण नजर टाकणार आहोत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी साखर उद्योगातील आर्थिक आणि तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी राज्य व केंद्र सरकार प्रयत्न करत असल्याचे सांगितले. साखर कारखान्यांच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी कर्ज पुनर्रचना, इथेनॉल धोरण, MSP वाढ आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर लवकर तोडगा काढला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले. सोमेश्वरनगर येथील सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी साखर उद्योगाला बळकटी देण्याची सरकारची इच्छा व्यक्त केली. बायो-CNG प्रकल्पांकडे साखर कारखान्यांचा कल. देशातील अनेक सहकारी साखर कारखाने आता बायो-CNG आणि ग्रीन एनर्जी प्रकल्पांकडे वळताना दिसत आहेत. ऊसाच्या उपउत्पादनांपासून बायोगॅस आणि बायो-CNG निर्मितीवर भर दिला जात आहे. महाराष्ट्रातील काही कारखान्यांनी नवीन बायो-CNG युनिट्सची घोषणा केली आहे. यामुळे कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत होणार असून ग्रामीण भागात रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे. केंद्र सरकारच्या हरित ऊर्जा धोरणामुळे या क्षेत्रात गुंतवणूक वाढताना दिसत आहे. FRP थकबाकीचा मुद्दा पुन्हा चर्चेत. काही राज्यांमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांची FRP थकबाकी अद्याप पूर्णपणे देण्यात आलेली नसल्याने हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. शेतकरी संघटनांनी थकीत रकमेबाबत सरकार आणि कारखान्यांवर दबाव वाढवला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील काही भागांत शेतकरी आंदोलनाचीही चर्चा सुरू झाली. सरकारकडून कारखान्यांना तातडीने देयके अदा करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. नवीन डिस्टिलरी प्रकल्पांना मंजुरी. गेल्या आठवड्यात विविध राज्यांमध्ये अनेक नवीन डिस्टिलरी आणि इथेनॉल प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. साखर उद्योगाला ऊर्जा क्षेत्राशी जोडण्याच्या दृष्टीने हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे. अनेक सहकारी आणि खासगी कारखाने क्षमता वाढवण्यासाठी गुंतवणूक करत आहेत. सरकारच्या अनुदान योजनांमुळे आणि दीर्घकालीन इथेनॉल धोरणामुळे या क्षेत्रात मोठी आर्थिक हालचाल सुरू झाली आहे. उद्योग क्षेत्राच्या मते पुढील 3 वर्षांत भारत इथेनॉल उत्पादनात मोठी झेप घेऊ शकतो. हरित ऊर्जेकडे साखर उद्योगाची वाटचाल. साखर उद्योग आता केवळ साखर उत्पादनापुरता मर्यादित न राहता हरित ऊर्जा केंद्र म्हणून विकसित होत आहे. इथेनॉल, कोजनरेशन, बायो-CNG आणि ग्रीन हायड्रोजन यांसारख्या पर्यायांवर उद्योगाचे लक्ष केंद्रित झाले आहे. केंद्र सरकारने नेट झिरो कार्बन धोरणाच्या पार्श्वभूमीवर हरित प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली आहे. अनेक कारखाने सौर ऊर्जा आणि वेस्ट टू एनर्जी प्रकल्प उभारत आहेत. यामुळे साखर उद्योगाचा आर्थिक मॉडेल बदलताना दिसत आहे. आता एक नजर स्थानिक बातम्यांवर. हुतात्मा कारखान्याच्या बैठकीत गोंधळ. हुतात्मा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मोठा गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे. अध्यक्ष वैभव नायकवडी यांना सभासद आणि आंदोलकांनी विविध प्रश्नांवर घेराव घातल्याने वातावरण तणावपूर्ण बनले. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान हुतात्मा साखर कारखान्याच्या बैठकीतील गोंधळानंतर अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. काही लोक जाणीवपूर्वक बैठकीत गोंधळ घालण्यासाठी आले होते असा आरोप त्यांनी केला. संचालक मंडळाची बैठक नियमानुसार पार पडत असताना काही आंदोलकांनी वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. कारखान्याच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयांवर चुकीचे आरोप करण्यात येत असल्याचाही दावा त्यांनी केला. आंदोलनामागे राजकीय हेतू असल्याचे सूचित करत कारखान्याच्या विकासासाठी शांततेत चर्चा होणे आवश्यक असल्याचे नायकवडी यांनी स्पष्ट केले. कुंभी कासारी कारखान्याच्या उपाध्यक्षपदी सरदार पाटील. कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी सरदार पाटील यांची निवड झाली आहे. सरदार पाटील हे अनुभवी सहकार क्षेत्रातील नेते आहेत. यापूर्वी त्यांनी कारखान्याचे संचालक, उपाध्यक्ष आणि विविध पदांवर काम केले आहे. जकरायाच्या थकीत बिलासाठी आंदोलन. मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी जकराया साखर कारखान्यांकडील थकीत FRP रकमेच्या मुद्द्यावरून तीव्र आंदोलन केले. 2024 ते 25 या हंगामातील साखर कारखान्यांनी 50% थकीत बिल दिले नसल्याने शेतकरी नाराज आहेत. जनहित शेतकरी संघटनेने बेतूत धरणे, मोर्चा काढून आंदोलन तीव्र केले आहे.
AI तंत्रज्ञानामुळे ऊस शेती अधिक शाश्वत. ते ईश्वरपूर येथे झालेल्या सेमिनारमध्ये कृषी बुद्धिमत्तेच्या आधुनिक तंत्रज्ञानावर चर्चा करण्यात आली. डॉक्टर विवेक भोईटे यांनी ऊस शेतीत सेन्सर तंत्रज्ञान, मोबाईल ॲप्स, डिजिटल पीक निरीक्षण आणि AI आधारित माहिती यामुळे उत्पादन वाढवता येईल असे सांगितले. राजाराम बापू साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील, उपाध्यक्ष विजयराव पाटील यांसह अनेक शेतकरी उपस्थित होते. आमदार जयंत पाटील यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर दिले. राज्यात 200 बायोगॅस प्रकल्प उभारण्याची योजना. महाराष्ट्र सरकारने नवीकरणीय ऊर्जा विभागाअंतर्गत राज्यात 200 बायोगॅस प्रकल्प उभारण्याची योजना जाहीर केली आहे. कृषी संचालनालयामार्फत अनुदान देण्यात येणार आहे. 2 ते 4 घनमीटर क्षमतेच्या बायोगॅस प्लांटसाठी अनुदानाची रक्कम जाहीर करण्यात आली आहे. 2 घनमीटरसाठी ₹49,920 तर 4 घनमीटरसाठी ₹1,92,300 पर्यंत अनुदान मिळणार आहे. शेतकरी, गौशाळा आणि इतर संस्थांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. श्रीराम कारखाना आता श्रीदत्त चालविणार. फलटण येथील श्रीराम सहकारी साखर कारखाना आता श्रीदत्त नावाने चालविण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत घेण्यात आला आहे. श्रीराम सहकारी साखर कारखाना श्रीदत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला चालविण्यास देण्याचा ठराव एकमताने पारित करण्यात आला. नारायणराव नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत हा निर्णय घेण्यात आला. सभेत कारखान्याच्या आर्थिक बोजा, कर्ज आणि भविष्यातील चालवणूक याबाबत चर्चा झाली. आता पाहूया मारुती सुझुकी कारबाबत स्पेशल रिपोर्ट. नमस्कार, मी नियती. मारुती सुझुकीचा मोठा धमाका. आता पेट्रोलचं टेन्शन विसरा. 100% इथेनॉलवर चालणारी कार येतेय 5 जूनला. तुम्ही पेट्रोलच्या वाढत्या किमतींमुळे हैराण आहात का? तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी आता चक्क 100% इथेनॉलवर चालणारी कार लॉन्च करायला सज्ज झालीय. ही कार नेमकी कोणती आहे आणि कधी येणार जाणून घेऊया आजच्या विशेष रिपोर्टमध्ये. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या 5 जून 2026ला म्हणजे जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून मारुती सुझुकी आपली पहिली फ्लेक्स फ्यूएल कार लॉन्च करणार आहे. मुझे खुशी है कि मैंने देश में इलेक्ट्रिक स्कूटर, इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक बस, इलेक्ट्रिक ट्रक, अब इलेक्ट्रिक ट्रैक्टर आ गया. और इतना ही नहीं तो इस देश का हमारा किसान अब ऊर्जादाता, ईंधन दाता बना. मैं जिस गाड़ी में आया हूँ वो गाड़ी इनोवा है, टोयोटो कंपनी की, और वो 100% बायो इथेनॉल पे चलती है. 65 रुपये इथेनॉल का रेट है और चलते चलते 60% बिजली तैयार करती है. 1.5 साल से ये गाड़ी मेरे पास है. अगर पेट्रोल डीजल की तुलना में अगर हमने कीमत निकाली तो पेट्रोल का भाव 25 रुपये लीटर आता है. इंपोर्ट सब्स्टिट्यूट, कॉस्ट इफेक्टिव, पोल्यूशन फ्री और इंडिजिनस. और इस प्रकार के फ्लेक्स इंजन की गाड़ियाँ अब बड़े प्रमाण पर आने वाली है. इस साल पर्यावरण दिन के उपलक्ष्य दिन में मैं मारुति सुजुकी की गाड़ियाँ 100% इथेनॉल पर लॉन्च करने का कार्यक्रम दिल्ली में है. रस्ते वाहतूक मंत्रालयाने एप्रिलमध्येच E100ला ऑटोमोबाईल टेस्टिंग आणि सर्टिफिकेशन नियमांतर्गत समाविष्ट केले आहे, ज्यामुळे या गाड्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. आव्हाने आणि किंमत. मारुती सुझुकीचे राहुल भारती यांनी स्पष्ट केले की कंपनीकडे तंत्रज्ञान तयार आहे, पण सुरुवातीला काही आव्हाने असतील. 1. पंपांची उपलब्धता. सध्या देशभरात इथेनॉल पंपांचे जाळे मर्यादित असल्याने सुरुवातीला या गाड्यांची विक्री मर्यादित राहू शकते. 2. वाढती किंमत. फ्लेक्स फ्युएल तंत्रज्ञानामुळे कारची किंमत साधारणपणे 40,000 ते 50,000 रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. भविष्यातील योजना. हा एक फ्युचरिस्टिक प्लॅन असून पुढील 5 ते 10 वर्षांत जेव्हा इथेनॉल पंपांची संख्या वाढेल तेव्हा या गाड्या मोठ्या प्रमाणात रस्त्यावर दिसतील. तर मित्रांनो, पेट्रोलला स्वस्त पर्याय म्हणून तुम्ही इथेनॉलवर चालणारी कार खरेदी करायला आवडेल का? कमेंटमध्ये नक्की सांगा. कृष्णा कारखान्याची रणधुमाळी सुरू झाली आहे, त्याविषयी आमचा खास वृत्तांत. नमस्कार, आपण पाहत आहात शुगर टुडे, साखर आणि सहकार क्षेत्राचे व्यासपीठ. मी आहे नियती. कराडच्या सहकार राजकारणात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आता मोठा ट्विस्ट आलाय. रयत पॅनलने निवडणुकीपूर्वीच माघार घेतल्याने सहकार पॅनलची ताकद आणखी वाढल्याची चर्चा सुरू झालीय. यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी तब्बल 139 उमेदवारी अर्ज दाखल झालेत. या अर्जांची छाननी सोमवारी होणार असून त्यानंतर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होईल. दरम्यान कारखान्यातील विरोधी मानल्या जाणाऱ्या रयत पॅनलने निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांच्या नेतृत्वाखाली हे पॅनल चर्चेत होते.
मात्र अखेर त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. यामुळे सहकार पॅनलसमोरचे मोठे आव्हान कमी झाल्याचे मानले जात आहे. कृष्णा कारखान्याची निवडणूक ही केवळ सहकार क्षेत्रापुरती मर्यादित नसून सातारा जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर परिणाम करणारी निवडणूक मानली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून मोहिते आणि भोसले गटांमध्ये राजकीय संघर्ष सुरू आहे. आता पुन्हा एकदा या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान भवानीनगर येथे आयोजित शेतकरी सभासद संवाद मेळाव्यात डॉक्टर सुरेश भोसले यांनी कारखाना हा राजकारण करण्याचा मंच नसून शेतकरी हितासाठी काम करणारी संस्था असल्याचे सांगितले. या मेळाव्यात भारत कदम यांनी आपल्या समर्थकांसह सहकार पॅनलमध्ये प्रवेश केला. यामुळे ग्रामीण भागात सहकार पॅनलची ताकद वाढल्याची चर्चा रंगली आहे. आता अर्ज छाननीनंतर म्हणजे सोमवारी निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. सहकार पॅनलला आव्हान देण्यात विरोधक यशस्वी होणार का की शेवटच्या क्षणी नवीन समीकरण तयार होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. शुगर टुडेच्या यूट्यूब चॅनलला आवर्जून लाईक आणि फॉलो करा आणि पाहत रहा साखर व सहकार क्षेत्रातील घडामोडी. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटलाही भेट द्या.